मंडळी, आजचा भाग तुमचं हृदय हलवून टाकणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आज आपण पाहणार आहोत एक असा क्षण जिथे जीवा आणि नंदिनीचं प्रेम शब्दांपेक्षा नजरेत बोलतं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सकाळचं वातावरण शांत आहे. खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी घर उजाळलंय. जीवा पांढऱ्या शर्टात आरशासमोर उभा आहे, पण त्याच्या मनात अजूनही कालच्या गोष्टींचा भार आहे. तेवढ्यात नंदिनी हळूच मागून येते, हातात टिफिन आणि चेहऱ्यावर गिल्ट. ती हलक्या आवाजात म्हणते, जीवा. जीवा वळून बघतो. ओके आहे ना मी? उशीर होईल आता, दे टिफिन. तो टिफिन घेतो आणि त्यावर एक चिठ्ठी दिसते. सॉरी. काही क्षण शांतता. फक्त नजरा बोलत आहेत. जीवा हळू आवाजात म्हणतो, नंदिनी, तुला माहितीये का, या एका शब्दात किती गोष्टी तडल्या आहेत. नंदिनीच्या डोळ्यातून पाणी ओघळतं. ती म्हणते, जीवा, मी तुम्हाला चुकीचं समजलं. तुमचं प्रेम, तुमचा प्रयत्न, सगळं मी दुर्लक्ष केलं. जीवा पुढे येतो आणि तिच्या डोळ्यात बघतो. नंदिनी, आयुष्यात माणूस चुकतो तेव्हा शिक्षा नव्हे, समजून घेणं महत्वाचं असतं, आणि मी तुला समजतो. नंदिनी हळू आवाजात म्हणते, मी आनंद निवास वाचवण्यासाठी केलेल्या गोष्टीत तुम्ही सगळं पणाला लावलं आणि मी फक्त तुम्हाला चुकीचं ठरवलं. जीवा तिचे हात आपल्या हातात घेतो आणि शांतपणे म्हणतो, प्रेम म्हणजे मालकी नव्हे नंदिनी, प्रेम म्हणजे एकमेकांचं स्वप्न जगणं आहे. त्या क्षणी नंदिनीच्या डोळ्यात पुन्हा चमक येते. ती हलक्या आवाजात म्हणते, मग माझं स्वप्न आता फक्त तुम्ही आहात जीवा. दोघेही काही क्षण शब्दाशिवाय एकमेकांकडे पाहतात. पार्श्वभूमीत मंद संगीत वाजतं. जीवा तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतो आणि म्हणतो, कधीच असं वाटू देणार नाही की मी तुझ्यापासून दूर आहे. तो ऑफिससाठी निघून जातो, पण त्याचा सुगंध अजूनही हवेत आहे. नंदिनी त्या सॉरी चिठ्ठीला घट्ट पकडते आणि ठाम आवाजात म्हणते, आजपासून माझं एकच ध्येय, तुमचा सन्मान पुन्हा मिळवणं. ही माझी लढाई आहे, तुमच्यासाठी आणि आपल्या प्रेमासाठी. तिच्या चेहऱ्यावर निर्धार आहे आणि डोळ्यात वेदनेच्या मागे लपलेलं प्रेम झळकत आहे. पार्श्वसंगीत तीव्र होतं आणि दृश्य थरारक होतं. मंडळी, आता खरी गोष्ट सुरू होतीये. नंदिनीचं प्रेम तिला यश देईल का? जीवाचा सन्मान पुन्हा उजळेल का? तुमचं मत काय आहे? कमेंट करा आणि पुढचा भाग नक्की बघा. शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.